शिवशंभू क्रिकेट क्लब टाकळेवाडी ग्रुप सडवे संघाचे कर्णधार ग्रुप बी यांना विनंती करतो की त्याने संपूर्ण मैदान कव्हर करायचं आहे. त्याचप्रमाणे आता चालू असलेला सामना शिवशंभू क्रिकेट क्लब टाकळेवाडी ए आई काळकाई जांभूलवाडी. शिवशंभू क्रिकेट क्लब टाकळेवाडी हे खरोखर संपूर्ण टीम ही गावावरून खास आलेले आहे. त्यांचं देखील या कार्यक्रमानिमित्त स्वागत. हॅलो, चला तर जाऊयात मैदानाकडे. गेम ऑन आहे. अर्थात शिवशंभू चषक 2026 या आजच्या एक दिवसीय स्पर्धेतील तिसरा सामना रंगणार आहे. आई काळकाई कृपा आई काळकाई जांभूळवाडी विरुद्ध शिवशंभू हॅलो क्रिकेट क्लब. हॅलो, आता मागे झालेल्या सामन्यामध्ये शिवशंभू क्रिकेट क्लब सामना टळलेला आहे. गोपांचा इशारा सामन्याला सुरुवात सुदेश होते. नायनाक, परंतु सुदेश नायनाकचं असं मत आहे की मला मिळालेला पुरस्कार हा प्रतिकेश बोर्ड यांना देण्यात येतोय. खरोखर त्याचा खूप धन्यवाद आणि सुदेशचं देखील खूप खूप आभार की त्यांचा पुरस्कार त्यांनी. आणि या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर आमच्या केलाय. धन्यवाद. एक उत्तम असं व्यक्तिमत्व सुदेश टाकळे आपल्याला बॉलिंग मार्गावरती पाहायला मिळतात आणि फक्त पाहायला मिळत नाही तर जबाबदारी पूर्वक या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते ती सुदेश टाकळे यांच्या माध्यमातून. ग्रामपंचायत शेळवलीचे सन्माननीय कोतवाल आहेत. या चेंडूवरती एकूण एक धाव काढून स्ट्राईक चेंज झालेली आहे. त्या एका धावेच्या भरीनं संघाचं खातं उघडेल काळकाई कृपा जांभूळवाडी संघाचं. या ठिकाणी रिव्हर्स स्वाईप मारण्याचा प्रयत्न आहे. प्रयत्नात यश होणार का? नक्कीच. या इनिंगचा पहिला येतोय खणखणीत दणदणीत चौकार देऊन जाणार रन 4. पंचांच्या उजव्या बाजूनं हो 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 वा ला वा. काय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. खरं तर क्रिकेटमध्ये वय नक्कीच महत्वाचं नसते. लेग बाय या स्वरूपात एक धाव आपल्याला लेग बायच्या स्वरूपात एक धाव आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येतील. यश आणि सिद्धेश यांची जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. सुदेश टाकळे असतील, संजय बर्दे असतील, सुरेश बाईत असतील आणि या ठिकाणी मात्र मिळवण्याच्या दिशेने पटकावलेला चेंडू जातो 1 बाउन्स 2 बाउन्स. अरे बाउन्स आणि या ठिकाणी दे दरादान चेंडू सीमा रेषे बाहेर देऊन जाणार रन. तर मुकेश बाईत यांच्याकडून 501 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक या ठिकाणी लागू झालेला आहे. जर्सी नंबर 06 वैभव टाकळे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात आणि या ठिकाणी षटक पूर्ती झालेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि 6 चेंडूच्या खेळीनंतर धावसंख्या होते 10. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल कारण मला वाटतं सुदेश धाबे यांच्याकडून बऱ्याच वर्षाचा गॅप आहे. खेळण्यामध्ये रेग्युलर प्रॅक्टिस नसते. त्यांच्या कामामध्ये बिझी असतात. तरी देखील या स्पर्धेच्या उत्साह वाढवण्यासाठी या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी गावावरून विशेष कालच्या दिवा गाडीनं गर्दीमध्ये प्रवास करून या ठिकाणी दाखल झालेले आहेत. दरम्यान या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन पहिलं षटक फेकलं आणि सुंदर षटक फेकलेलं आहे. आता मात्र षटक घेऊन येतील शिवशंभू टाकळेवाडी संघाकडून. त्यांचे चिरंजीव आयुष टाकळे. पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने मारा सोडलाय. काय सुरेख फटका पाहायला मिळतोय. सिद्धेशाच्या माध्यमातून चेंडू जातोय कार्पेट शॉट होता. कार्यक्रमानिमित्त नो चेंडू आहे. पोलीस पाटील ओके नो चेंडू आहे.
पवार एकूण 5 यांचं धावा. देखील या कार्यक्रमामध्ये आगमन झालेलं आहे, तरी देखील त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे ग्रामविकास मंडळ शेरवली मुंबई माजी सेक्रेटरी श्री संजयजी दिवाळे यांचं देखील या कार्यक्रमामध्ये उपस्थित लावले आहे, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. या चेंडूवरती फ्री हिट असणार आहे, फ्री हिट नसणार आहे. नो चेंडू जरी पडला तर त्याच्यानंतरचा चेंडू फ्री हिट नसणार आहे. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. कौतुक करावं लागेल सिद्धेश यांचं. सिद्धेश आणि यश या दोघांची ही जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. दरम्यान कुलदीप बाईत क्षेत्ररक्षणाकडे होते. नक्कीच विचार करून गेले तर माझ्याकडे एक देखील चेंडू यायला नको, पण मात्र त्यांच्याकडे चेंडू जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण. आयुष सुदेश टाकले एमव्हीएस सुगदरचा एक चाणाक्ष अशा गोलंदाज. सुंदर गोलंदाजी ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय ते वैभव टाकळे यांच्या माध्यमातून. या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात धावा येत आहेत. आणि जर आयुषने या षटकामध्ये विकेट टिपली तर रोहन बाईद यांच्याकडून रोख रक्कम 501 रुपयाचं बक्षीस लागू झालेलं आहे. दरम्यान या ठिकाणी मात्र दिशाभूल झालेली आहे. नाही, सुंदर चेंडू फेकलाय, निर्धाव चेंडू काढलाय. नौका खेळाडू आहे, नवोदित खेळाडू आहे. लेग कॅलेशन काढवण्याचा प्रयत्न आहे, प्रयत्नात चेंडू जातोय. आणि क्षेत्ररक्षक आहेत एक वरिष्ठ खेळाडू सुरेश बाईत. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. नक्कीच ए संघ आहे हा गावी खेळणारा संघ आहे. दरम्यान या चेंडूवर एकूण 3 धावांची कमाई झालेली आहे आणि या 3 धावांच्या भरीनं धावसंख्या पोहोचते 21. 20+1 जर्सी नंबर 03 यांच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी करत 20+1 अर्थात 21. आणि पुन्हा एकदा यष्टीरक्षकाने जर हा चेंडू हातामध्ये करेक्ट केला असता तर ही एक देखील धाव खरंच झाली नसती. आई काळकाई जांभूळवाडी संघासाठी या चेंडूवर मात्र 1 धावेची कमाई पूर्ण झालेली आहे. आणि या ठिकाणी हवाई फायर उत्तुंग पाटका पाहायला मिळतोय. झेल होणार का? चेंडू मात्र पडतोय नो मॅन्स लँड मध्ये आणि जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात सुरेश बाईत यांच्याकडे. सुंदर थो, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण नितेश टाकले यांच्या माध्यमातून. ब्लॅक कॅप मध्ये एक आकर्षक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. हौसी कलाकार आहेत नितेश टाकले. आणि धावसंख्या पोहोचते 24. 2 डझन धावसंख्या झालेल्या आहेत. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 24 धावा झालेल्या आहेत. आणि अजून देखील पॉझिटिव्ह गोष्ट ही आहे की काळकाई कृपा जांभूळवाडी संघाची दोन्ही सलामीची फलंदाज अजून मैदानावरती या ठिकाणी आपल्याला शाबूत पाहायला मिळत आहेत. मर्यादित षटकांचे हे सामने आहेत. अर्थातच 3 षटकांचे हे लिमिटेड सामने आहेत. आणि 3 षटकांमध्ये खरं तर स्ट्रॅटेजी ही असायला हवी की एखादी विकेट गेली तरी चालेल, मात्र रणगती जेवढ्या वेगानं कमावता येईल तेवढी रणगतीनं धावा आल्या पाहिजेत. कारण जेवढ्या जास्त धावा असतील तेवढ्या समोरच्या संघाला अडचणीत आपण आणू शकतो. शशील नायनाक कुठे असतील? आपण व्यासपीठावरती यायचं आहे. शशील नायनाक तिसरं षटक वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन येतात ते वैभव टाकळे. आणि या ठिकाणी चेंडूला सुंदर अशी दिशा दाखवले. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, येतोय खणखणीत चौकार, देऊन जाणार रन 4 आणि धावसंख्या पोहोचते उकाल ठोकलाय. आता मात्र आक्रमक पवित्रा पत्कारलाय तो सिद्धेश यानं जांभूळवाडी संघासाठी. दरम्यान मिळवण्याच्या दिशेने पटकावलेला चेंडू झेल बाद होणार का? या ठिकाणी झेल सुटलाय, मात्र धावा सोडणार नाहीत सिद्धेश आणि यश यांची जोडी. आणि या ठिकाणी नेहले पे दहला म्हणावं लागेल, कारण 2 धावा पूर्ण केल्या होत्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न करताना अर्थातच ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये आणि तेच
लोभ आवरला नाही ते जांभूळवाडी संघातील या सलामीच्या जोडीला आणि तिसऱ्या धावेचा हावरा प्रयत्न केला आणि त्या तिसऱ्या धावेसाठी आपली विकेट गमावून बसलाय तो यश. सुंदर सलामी केली आपल्या संघासाठी, जांभूळवाडी संघासाठी. हो 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 वा मुन्ना. आणि या ठिकाणी सुंदर असा फटका, तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण. आपल्या या कार्यक्रमासाठी आणि या ठिकाणी सिद्धेशची विकेट जाऊन मात्र आता सलामीची जोडी सन्माननीय back to संजय ball शिरवाळे आणि साहेब धावसंख्या होते यांनी उपस्थिती 30 दाखवल्याबद्दल धावा. त्यांचं बालमित्र मंडळ टाकलीवरच्या वतीने हार्दिक स्वागत. या ठिकाणी त्याचबरोबर जर्सी नंबर 21 त्यांना मंडळाच्या वतीने सन्माननीय छोटंसं श्रीयुत पुष्प आदरणीय देतो. सन्माननीय त्याचा त्यांनी स्वीकार माननीय करायचा आहे. सौरभजी पोमेंडकर सर, ज्याने श्रीमान चंद्रलाल शेठ मंडळाचे हायस्कूल माजी अध्यक्ष खेळ रामचंद्र बालगुडे त्यांना छोटंसं पुष्प चॉकलेट देतील. बॉय समजला जा सौरभ पोमेंडकर. आता मात्र धन्यवाद. क्रिकेटच्या त्याचबरोबर मैदानात आपल्या या खेळवणी गावचे आपल्या पोलीस पाटील, बॅटिंगचा सन्माननीय मुजाहिदा दाखवण्यासाठी निलेश सज्ज आहे. पवार साहेब जर्सी नंबर यांनी 21 सुद्धा आमच्या सर्वांचं लक्ष कार्यक्रमाला असणार उपस्थिती आहे दाखवल्याबद्दल सौरभ पोमेडकर त्यांचं यांच्याकडे. सुद्धा छोटंसं पुष्प देऊन स्वागत करतो. आणि या त्यांचं स्वीकार ठिकाणी करायचं आहे. सुंदर टप्पा, अचूक लाईन, गतीमध्ये परिवर्तन. सचिन आणि भरजे पहिल्या त्यांना चेंडूवरती छोटंसं पुष्प देतील. आल्या पावली परतावं लागते ते सौरभ पोमेडकर यांना. हरकत नाही, धन्यवाद. परंतु चांगली सुरुवात करून दिली होती सिद्धेश आणि यश यांच्या जोडीनं. बॅक टू बॅक दुसरा झटका लागतोय. आता मात्र जर्सी नंबर 45 त्याचबरोबर आपल्या गावातील प्रतिष्ठित नागरिक कमलेश दादा झाडे यांनी सुद्धा आपल्या या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवल्याबद्दल त्यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने एक छोटंसं पुष्प देऊन स्वागत करत आहोत. मंडळाचे चंद्रकांत भरजे, मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत भरजे त्यांना दरम्यान छोटंसं या पुष्प ठिकाणी देखील देतील. पुन्हा एकदा आपल्या हवाई फायर पाहायला मिळतोय. यानंतर तुषार यांच्या माध्यमातून एक आजच्या घोषणा या अशी फलंदाजी आपल्याला कार्यक्रमासाठी पाहायला मिळते. खास गावावरून जर उपस्थित धावसंख्या आपण राहिलेले नजर टाकलीत आणि आमचे भाऊजी प्रशांत यादव यांना सुद्धा मंडळाच्या वतीने एक छोटंसं पुष्प देत आहोत. त्याचा तरी स्वीकार 31 करायचा धावा. आहे. मंडळाचे दरम्यान अध्यक्ष या त्यांना छोटंसं ठिकाणी पुष्प देतील. दिशाहीन गोलंदाजी पंचांच्या धन्यवाद. हातात आहेत. तुम्ही भुई गावावरून या ठिकाणी चेंडू जातोय उपस्थित आवडतं. राहिल्याबद्दल धावसंख्येत पडते भर आणि धावसंख्या पोहोचते 32 वर. एक सुंदर असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आई काळकाई जांभूळवाडी आणि या ठिकाणी मात्र जरी धावा खर्च होत आहे तरी मात्र विकेट वैभव टाकळे यांनी. हॅलो. त्याचबरोबर वैयक्तिक 3 विकेट टिपल्यात या आणि संघाला एक कार्यक्रमासाठी ज्याने या मंडपाची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी ते मंडप व्यवस्थापक त्यांचाही मंडळाच्या वतीनं छोटासा सत्कार आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत भरजे त्यांना एक छोटंसं पुष्प देऊन सन्मानित करतील. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. ही सगळी व्यवस्था त्यांनी केलेली आहे या ठिकाणी. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचा भाई
बालमित्र मंडळ शेरवले मस्त बॉलिंग संलग्न शिवशंभू क्रिकेट क्लब आयोजित शिवशंभू चषक 2026 एक मानाची स्पर्धा, बहुमानाचा खेळ. बॅटर टाकळेवाडी संघाचे बॅटर. शिवशंभू चषक 2026 या स्पर्धेला सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. शिवशंभू चषक 2026 मधली या एकदिवसीय स्पर्धेतील पहिल्या फेरीतील तिसरा सामना जो की रंगलाय. अर्थातच खेडखाडी पट्ट्यातील एक नामांकित असा संघ ज्याचं नेतृत्व करतायत सौरभजी पोमेणकर, सिद्धेश आई काळकाई. आपल्या गावदेवीच्या नावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी, आपल्या गावदेवीच्या नावानं खेळणारा संघ आई काळकाई जांभूळवाडी विरुद्ध संघ अर्थातच यजमान संघ आहे शिवशंभू क्रिकेट क्लब ए. शिवशंभू संघासमोर 18 चेंडू मध्ये या ठिकाणी चिंचवाडी सडवे 18 चेंडू मध्ये 33 धावांचं आव्हान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या धावांचा पाठलाग करताना वैभव टाकले आणि कुलदीप बाईत यांची महत्वपूर्ण जोडगळे आपल्याला मैदानात पाहायला मिळते. यांना सुद्धा दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. गेम ऑन होते. पंच गुड टू गो. पंच आहेत सन्माननीय सचिनजी मळेकर सर आणि विनोद कांदेकर सर. प्रगती टाकळे त्यांना त्यांचा सन्मान चिन्ह आणि देतील. या ठिकाणी काय सुरेख चेंडू फेकला. कर्णधार पहिल्या चेंडूला झुकत्या मानेनं सलाम करावा लागेल तो काळकाई जांभूळवाडी संघासाठी, कारण पहिला चेंडू धन्यवाद. अतिशय सुरेख, गावरून अतिशय सुरेख, अतिशय अचूक टप्पा म्हणावा लागेल. वैभव सारखा दिग्गज फलंदाज या ठिकाणी स्ट्राईकला असताना गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतात. यश ज्याने या स्पर्धेची फलंदाजी सलामी केली होती. या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवरती त्याचप्रमाणे चेंडूवरती दिशा मानाई क्रिकेट संघ लाडवाडी या दोन्ही संघांनी हात भुई समांतर चेंडू जातो मात्र पडते भर. श्री साई 11 पाटीलवाडी त्याचप्रमाणे खेम मानाई क्रिकेट संघ लाडवाडी या दोन्ही संघांनी अतिरिक्त सर्व टीम घेऊन लवकरात लवकर कुठं उघडायचं बाबा. मला तर बँक ऑफ इंडिया फुर तिथं नेट काय बंद असतं, मात्र डिपॉझिट कधीही केलं जातं. दरम्यान शर्यत लागले जर्सी नंबर 02 आणि चेंडू, आणि या ठिकाणी शर्यत जिंकले चेंडून आणि 4 धावा आपल्या नावावरती केल्यात. सज्ज फुलटा चेंडूला योग्य तो परिणाम देता आला नाहीये. मात्र एक धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करणार का, आणि मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. श्री साई 11 पाटीलवाडी गतीनं धाव लाडवाडी या दोन्ही संघांनी जिंकायचं आहे. आणि या ठिकाणी बक्षिसांचा पाऊस सुरू झालाय. मेघगर्जना सुरू झाले नितीन टाकळे यांच्याकडून. जर वैभव टाकळे यांच्या बॅट मधून एका चेंडूवरती 6 धावा आल्या तर प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचा रोख रक्कम पारितोषिक लागू झालेला आहे. आणि पारितोषिक लागू झालंय तोच बॅक टू बॉल. हॅलो. या ठिकाणी बेंद्रेवाडचे सन्माननीय कार्यकर्ते सुनीलजी दिवाळी साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. मंडळाच्या वतीनं त्यांना एक छोटंसं पुष्प देऊन त्यांचं स्वागत करत आहोत. सचिन बर्जे त्यांना एक छोटंसं पुष्प देतील. धावसंख्या झाली ती 7. यानंतर श्रीसाई 11 पाटीलवाडी आणि खेम माने क्रिकेट संघ लाडवाडी दोन्ही संघाचे संपूर्ण संघ आणि कर्णधारांना विनंती आहे व्यासपीठावरती यायचं आहे. आणि या ठिकाणी खरं तर यशचं कौतुक करावं लागेल. पहिलं षटक असताना देखील एक विकेट चेंडू निर्धाव काढला.
एक शांत ठेवलंय ते बॅटरला. अरे वरती या, वरती स्टेज वरती या. या ठिकाणी आमचे मित्र अजित झुजाम यांचं आगमन झालेलं आहे. यानंतर ते आपल्याला ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील मैदानाच्या चौफेर. आणि या धन्यवाद. ठिकाणी तुम्ही आमच्या पंचांच्या हात कार्यक्रमाला भुई उपस्थित समांतर राहिल्याबद्दल. चेंडू जातोय अवांतर. धावसंख्येत पडते भर. धावसंख्या पोहोचते त्याचबरोबर त्यांचे सहकारी संजय पवार यांनी सुद्धा आपल्या कार्यक्रमाला उपस्थित दाखवल्याबद्दल त्यांचं 18 चेंडू. छोटंसं पुष्प देऊन स्वागत करत आहोत. 18 चेंडू त्यांनी 33 स्टेजवरती धावांचं यायचंय. मापक असं आव्हान असताना चेतन टाकळे आपल्याला संदीप पेंद्रे. स्ट्राईक वरती पाहायला मिळतात. हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल या ठिकाणी काही गल्लत झाली आहे का छोटंसं नाहीये. पुष्प मात्र निर्धाव चेंडू काढून या संजय ठिकाणी टाकळे. पहिलं षटक संपलंय त्याला छोटंसं आणि पुष्प देतील संजय टाकळे. 6 चेंडूंचा खेळ संपलाय. ते एक जातील. बाद 8 धावसंख्या झाली ती शिवशंभू क्रिकेट संघ. संदीप पेंद्रेना छोटंसं पुष्प देत आहे संजय टाकळे. धन्यवाद. या ठिकाणी जांभूळवाडी संघातील राखीव खेळाडू म्हणणार नाही, एक महत्वपूर्ण खेळाडू आपल्या सोबत आहेत. त्यांना विचारूयात जांभूळवाडी संघासाठी त्याचबरोबर सर्वात महत्वपूर्ण एक्का कोण आहे, हुकमी एक्का कोण या असणार कार्यक्रमाला आहे उपस्थित जांभूळवाडी राहिलेले संघासाठी. त्यांचं प्रदीप टाकले एक छोटंसं पुष्प देऊन त्यांचं म्हणणं आलं युवी. धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित आता दाखवल्याबद्दल. मात्र जांभूळवाडी संघातील एक महत्वपूर्ण खेळाडू जो राखीव खेळाडू आहेत ते आपल्या समोर आहेत आणि त्यांच्याकडून आपल्याला म्हणणं आलेलं आहे की युवी जांभूळवाडी संघासाठी एक महत्वपूर्ण एक्का आहे, हुकुमाचा एक्का आहे आणि त्यांच्याकडून कशा प्रकारची खेळी पाहायला मिळते एक महत्वपूर्ण ठरणार आहे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं एक निर्णायक षटक म्हणावं लागेल, कारण जर या षटकामध्ये विकेट टिपल्या गुड टू गो. पंचांचा इशारा येतो, दुसरं षटक सुरू होत आहे. पंचांच्या उजव्या बाजूनं डाव्या बाजूला उजव्या हाताने मारा सोडला. पहिल्या चेंडूला योग्य तो परिणाम दिलाय आणि स्ट्राईक चेंज करून स्ट्राईक दिला. अर्थातच जर्सी नंबर क्रिकेट संघ 18 आडवाडी चेतन टाकळे. याने लवकरात लवकर संपूर्ण टीम लवकर स्टेजच्या समोर यायचंय. आणि श्री साई 11 पाटीलवाडी. MIDC लोटे MIDC मध्ये कार्यरत असलेले चेतन टाकळे या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पुढे सहभागी. सामने खेळवायचे आणि आहेत. या लवकरात ठिकाणी लवकर स्टेजच्या वरती यायचंय. यष्टी रक्षक आमचे मित्र सिद्धेश यांच्याकडून थोडंसं फंबल पडतंय आणि ही तरी देखील पूर्ण सेफ साईड आहे ती जांभूळवाडी संघासाठी, कारण फंबल होऊन देखील चेंडू निर्धाव झालाय. या चोरट्या धावा काढणं खूप महत्वाचं ठरणार आहे शिवशंभू क्रिकेट संघासाठी, कारण या चोरट्या धावा या सामन्याचा निर्णय आपल्या नावावरती करू शकतात. आणि या ठिकाणी मात्र नाही 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 काहीतरी झालेलं आहे. पंचांच्या हातभुळी समांतर चेंडू जातोय अवांतर. धावसंख्येत पडते भर. धावसंख्या झाली के मानाई क्रिकेट संघ लाडवाडी. धावसंख्या झालेली आहे अजून देखील 23 धावांची गरज युवी. दरम्यान सुंदर असा फटका पाहायला मिळतो. चेंडू पडतो नो मॅन्स लँड मध्ये, वन बाउन्स जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. के मानाई अचूक थ्रो, क्रिकेट तेवढंच संघ कलेक्शन लाडवाडी. सुंदर पाहायला लवकरात मिळते यायचं नाही तर ते तुम्हाला सिद्धेशांच्या penalty लागेल. माध्यमातून. एक सन्मानाची अभिमानाची स्पर्धा शिवशंभू चषक 2026 आपल्याला पाहायला मिळतोय. श्री साई पाटीलवाडी. हॅलो हॅलो श्री प्रशांत यादव अजगनीवाले. दरम्यान या ठिकाणी चेतन टाकळे यांनी आपली विकेट गमावून बसलेत आणि धावसंख्या झाले 12. आता मात्र पहिल्यांदाच सलामी करतील ते स्ट्राईक वर असतील शुभम बाईत शिवशंभू संघाकडून. या ठिकाणी मात्र एक नियोजन समजत नाहीये. एक रणगतीवरती अंकुश आणणार निर्णायक षटक आपल्याला पाहायला मिळते युवी यांच्या माध्यमातून. हॅलो दोन्ही संघाचे कप्तान यायचं आपण नाणेफेक सुरू करू. होण्यापूर्वी आपण श्री प्रशांत यादव यांच्या हस्ते संघातील राखीव खेळाडू यांच्यावर आपण, चर्चा केली होती. टॉस उडवतोय. त्यांच्याकडून जर आपण त्यांच्याकडून आपल्याला ऐकायला मिळालं होतं की युवी यांचा एक महत्वपूर्ण वाटा असतो संघाच्या विजयामध्ये आणि तो वाटा नक्कीच आपल्या सर्वांसमोर प्रदर्शित होतोय. दरम्यान चेंडू आहे हवेमध्ये, झेल होणार का?
प्रयत्न पुरेपूर केले होते मात्र प्रयत्नांना यश आलं नाही आणि या ठिकाणी चेंडू जातोय. लाडवाडी संघ हे बघा टॉस झालेला आहे. क्षेत्ररक्षण मात्र अतिशय सीमारेषा लगत जाऊन क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात. एक धाव शॉर्ट आहे का? ओव्हर झाली. ओके. श्री साई 11 तीन धावा. संघ टॉस विन झालेला आहे. 2 षटकांचा खेळ. लवकरात लवकर निर्णय काढला आपला. धावसंख्या झाली ती 15. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. लगेचच आपला मैदानाचा ताबा लवकरात लवकर घ्यायचा आहे. श्री साई झालेले आहे. पाटीलवाडी. दोनच आहेत. एकच. दोनच 15 झालेत. हा 2च झालेत. 15च झालेत. मग फळा 14 धावा झालेल्या आहेत. या ठिकाणी शेवटचा आणि निर्णायक षटक असणार आहे दोन्ही संघांसाठी, कारण या षटकामध्ये या सामन्याचा निर्णय आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोण होणार विजय, कोण ठरणार पराभवी. शिवशंभू टाकलेवाडी बनाम आई काळकाई आई काळकाई या कार्यक्रमासाठी गावावरून आलेले दिव्या महेश वैयक्तिक बोरटे पहिल्या यांचे संघासाठी देखील तिसरा आणि निर्णय स्वागत. षटक त्याचप्रमाणे श्रेया बोरटे यांचं देखील स्वागत. कृपया विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचंय. सौरभ पोमेलकर शेवटचा निर्णायक षटक असेल. वन डाऊनला येऊन देखील पहिल्या चेंडूवरती आपली विकेट गमावून बसले होते. दरम्यान हरकत नाहीये. या ठिकाणी मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्या संघासाठी पुरेपूर योगदान देण्याचा प्रयत्न आहे. पहिला चेंडू निर्धाव काढलाय. या ठिकाणी सुरेख असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. संयमीरित्या पटकावलेला चेंडू. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धाव पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण करून आपल्या संघाच्या धावफलकावरती 3 धावा जोडल्या जातात आणि धावसंख्या पोहोचते 17. 17 वरती खतरा होणार का ठोकणार हवाई फायर. अर्थातच मॅन फ्रॉम शेरवली कुलदीप बाईत, सर्वांचा लाडका पांडू. या ठिकाणी मात्र हा सामना कुठेतरी जांभूळवाडी संघाकडे झुकताना पाहायला मिळतोय, कारण जांभूळवाडी संघाची 33 धावसंख्या आहे आणि या ठिकाणी त्या धावसंख्येचा पाठलाग करताना मात्र 17 धावसंख्येवरती खेळतोय तो शिवशंभूचा संघ. या ठिकाणी जर हा चेंडू करेक्ट करता आला असता. या ठिकाणी मात्र अवांतर पंचांचे हात भुई समांतर चेंडू जातोय अवांतर. धावसंख्येत पडते भर. धावसंख्या पोहोचते 18 वर. अशाच या प्रकारच्या गोलंदाजीची नक्कीच गरज नाही. या सामना आपल्या बाजूने आहे. बॅकफुट वरती आहे तो शिवशंभू क्रिकेट क्लब चा संघ. या ठिकाणी हवाई फायर करण्याचा प्रयत्न आहे, परंतु सौरभ यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर एक अचूक आणि चाणाक्ष अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्पा ठेवतायत. सुंदर असं गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतंय. सौरभ पोमेंडकर ज्यावेळेस शेरवली एसटीने प्रवास करायची कॉलेजला असते वेळी आम्ही मित्र देखील होतो, तरी देखील आम्ही कधी सीट मागितली तरी आम्हाला सीट बसायला द्यायची नाही. परंतु एक सुंदर मुलगी यायची तेव्हा न बोलता न विचारता सीट द्यायचा तो आमचा मित्र सौरभ पोमेंडकर. या ठिकाणी मात्र सुंदर चकवेगिरी करताना पाहायला मिळतोय आणि आपल्या संघाला विजय खेचून आणून देतोय तो सौरभ पोमेंडकर. मी मगाशीच म्हटलं होतं कोशिश हमेशा ज्यादा करो. आणि या ठिकाणी षटक संपलाय. सामना संपलाय आणि सामना आपल्या नावावरती केलाय तो विजयी संघ आई काळकाई जांभूळवाडी संघाचं मनपूर्वक अभिनंदन.